तर तो त्या लढाईपासून लांब ठेवायचंय. काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून, तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवालीला आले, आता ते विषय काढलाच नाही, मला काढायचाच नव्हता. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढे जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात का आणखीन काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला आधी. तो म्हणतो ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत. 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणजे आम्ही मावळे येत, आम्हाला मोठंच होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहितीये का? कुठेतरी फाळका आणा आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकर मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकर नाहीत ते, त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता, ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला. एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का, ते म्हणजे योग जवळचा मोठा होता, राजकारणात गेला मोठा होतो का? लय मोठा होता आला तिकडे बाकीच्या मराठी त्याला खेळून दे ना. माया संघ राहिला का फायदा होत नाही, आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरज वखत येत, फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही, तू मावळा आहे होय. फायदा झाल्यावर मग जमत, नाही फायदा झाला की तो एकाला सुधरून देणार जवळच्याला, आणि जवळचे काय सुधारतात झक मारायला, काय सुधारत रे? आणि गरीबातले टाकता का मारून? आपण खसता का? आपण भिकारी बनू? 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना सुधरते ना. तू सुधारला की मग जात सुधारली आहे का? हे असलं एक उलट गणित लावतात. आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कस काय सुधरून द्यायला का? कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे, आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरीबाची कुपाट का लागाना. त्याचा अर्थ असा आहे.